आपल्या पिंपळगावतर्फे नारायणगावच्या विविध कार्यकारी सोसायटीमध्ये भेट देण्यासाठी मी आलेलो आहे. माझ्यासमोर जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विकासजी दरेकर, पंचायत समितीचे सदस्य आणि आमचे उपसभापतीचे कॅन्डिडेट आदरणीय संजयराव वराणी, आम्ही या विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सुरेशजी वाणी साहेब यांच्या आग्रहास्तव इथं आलेलो आहे. आणि आपण सर्वजण पिंपळगावमध्ये मान्यवर मग त्याच्यामध्ये राजू पाटील असेल, पंकज असेल, हनुमंतराव असतील, दत्तशेठ असतील, आमचे पद्माकर भाऊ आहेत, आमचे ते जयेश आहे, अरुण शेठ आहे, निलेश भाऊ आहे, काय ना मनोज भाऊ ते आहे. काय आमचे आणि आज इथं भेट देत असताना या सोसायटीचा कार्यभार किंवा कार्य अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांना मदत करण्याच्या भावनेतून ही विविध कार्यकारी सोसायटी चांगल्या पद्धतीने काम करते. आणि विशेषतः या सोसायटीमध्ये एकोपा राहावा म्हणून गावातले प्रत्येक घटक एकत्र आले आणि सुरेश वाणी साहेबांना चेअरमन केलं आणि चांगला पारदर्शी कारभार एक चांगल्या दिशेने चालला आहे ते पाहून मला अत्यंत आनंद वाटला. या गावातले शेतकरी अत्यंत सधन आहेत. या गावात पाण्याची व्यवस्था पण व्हावी म्हणून वल्लभशेठ बेनके साहेबांनी अत्यंत चांगली मदत केलेली आहे. या गाव एकमेव गाव असेल की त्याला 2 खेटी आहेत आणि त्या 2 खेटीच्या माध्यमातून बागायती क्षेत्र वाढलं आणि शेतकऱ्यांना त्यांचं शेतीचं नियोजन करण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्य करता आलं. म्हणून इथले शेतकरी पिंपळगावातली अगदी किंवा पलीकडच्या वाणीमध्ये असतात एक समृद्ध धरण. या गावातली पुणेकर मुंबईकर जे मंडळी आहेत त्यांना पण गावाची प्रगती होत असताना एक आनंद वाटतो. विशेषतः या गावाचं वल्लभशेठ बेनके साहेबांवर अत्यंत प्रेम असणारे गाव आहे, माझ्यावर प्रेम असणारे गाव आहे. पुंडलिकांना खंडगे यांच्या आशीर्वादाने पुढं चालणारं, लोगो वाणी यांच्या आशीर्वादाने पुढं चालणारं, प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादाने हे गाव एक चांगल्या पद्धतीने पुढं वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. गाव एकत्र आलं आणि मोठं मंदिर बांधण्याचं स्वप्न हे गाव जेव्हा बघितलं तेव्हा काहीतरी स्वप्न पाहिले यांनी असं आमच्यासारख्या व्यक्तीला वाटायचं. म्हणजे गाव एकत्र होऊन एक मंदिराचं भव्य काम आता उभं राहतं. प्रत्येक गावातली मंडळी मदत करतात आणि राज्यकर्ते म्हणून प्रत्येक पक्षाचे नेते माझ्यासह आम्ही जे काही मदत करतो ते करण्याचा प्रयत्न करतो. तर प्रभू रामचंद्राचं मंदिर लवकरात लवकर पूर्ण व्हावं याच्याकरता आपण सर्वजण एकत्रितपणे काम करूया. मी आल्यानंतर मला कायम एक आनंद वाटतो की बेनके साहेबांच्या फंडातून जे ग्रंथालय उभं आहे त्या ग्रंथालयामध्ये सध्याचं राम मंदिर रामाची आपली मूर्ती बसलेले आहे. हे आमच्या बेनके परिवाराच्या दृष्टिकोनातून एक आनंदाची आणि घोषणावर बाब आहे असं मला ते वाटतं. म्हणून भविष्यामध्ये या गावाची बांधिलकी आमच्या कुटुंबाची कदाचित तुटणार नाही. या गावात अनेक कामं करण्याचा प्रयत्न मी केला, भविष्यातही करील असं मी तुम्हाला सर्वांना आश्वासित करतो. आणि मला सहकार केला म्हणजे सहकारी सहकार केला त्यांच्याबद्दल आपलं सर्वांचं मनपूर्वक आभार तर मानतोच. तुम्ही गावाने एकत्र येऊन संजयला चांगल्या प्रकारचं मतदान केलं. तो भारतीय जनता पार्टीचं जरी असला तरी आमचं युतीतला एक घटक आहे असं मी मानतो. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता सध्या जिल्हा परिषदेवर आहे. आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून संजयरावच्या पाठीमागे पूर्णपणे ताकद सुनीतराव यांची आम्ही उभी केल्याशिवाय राहणार नाही. एवढं मात्र तुमच्या सर्व गावात सर्व काम करू. जय श्रीराम, जय शिवराय, जय श्रीराम, जय. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी.
सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.